सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असं गाव म्हणजे धामापूर. या धामापूर गावाजवळ चौके मार्गावरती एक छोटंसं पण लोकमान्य असलेले एक देवस्थान आहे. ते म्हणजे कासार टाका. लोकवस्तीपासून दूर असलेल्या या देवस्थानाजवळ आजही तुम्हाला तशी वर्दळ पाहायला मिळणार नाही. पण लोक इथे आल्यानंतर आवर्जून थांबतात हे मात्र नक्कीच दिसून येईल. आता या कासार टाक्याची कथा ही अंगावरती काटा आणणारी आहे. कासार टाका हे नाव कासार म्हणजेच बांगड्या भरणाऱ्या एका मनुष्यावरनं पडलं आहे. येथील कथा अशी की गावागावात जाऊन महिलांच्या हातात बांगड्या भरायला जाणाऱ्या एका कासाराला चौके मार्गावरून चालत धामापूर गावाच्या दिशेला जावे लागेल. महिलांना बांगड्या भरून तो पुन्हा आपल्या घरी त्याच मार्गावरून जात. आता येथे रस्ते असले तरी पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगलच होतं. पैसे कमावून झाल्यानंतर खांद्याला बांगड्यांची पिशवी अडकवून हा कासार पुन्हा आपल्या घरी जात असे. येथील लुटारूंची नजर त्या कासारावर पडली. हा कासार चांगलेच पैसे कमावतो असं समजून त्याला लुटण्यासाठी एके दिवशी त्याच मार्गावरती त्या लुटारूंनी अडवले. कासाराने पैसे देण्यास नकार दिल्याबरोबर त्यांनी त्याचे शिर धडापासून वेगळे केले. त्याचे शिर येथे असलेल्या एका ओढ्यात पडले. कासाराच्या खुनाची माहिती खूप दिवसांनी लोकांना कळली. त्याचा अतृप्त आत्मा हा या परिसरात भटकू लागला. त्याने कोणालाही त्रास दिला नाही, उलट वाटसरू बनून तो लोकांची मदतच करू लागला. येथे लोकांनी नवस केल्यानंतर ते पूर्ण होऊ लागले. त्यामुळे हा कासार टाका नवसाला पावणारा देव झाला. आता याला कासार टाका असे नाव कसे पडले असा विचार करत असाल तर या कासाराचे शिर टाकीत पडले म्हणून त्याचे नाव कासार टाका असे पडले. त्याला मांसाहार आवडायचा म्हणून त्याला नैवेद्य देताना येथे मांसाहार दिला जातो. येथील बाजूलाच असलेल्या ओहळाजवळ अनेक जण मांसाहार शिजवतात आणि खातात देखील. तुम्ही या मंदिरात गेलात तर तुम्हाला येथे ठिकठिकाणी पाळणे बांधलेले दिसतील. ज्यांनी मूल होण्यासाठी नवस केला आहे तो नवस फेडताना आपापल्या ऐपतीप्रमाणे येथे पाळणा बांधलेला दिसतो. लाकडाच्या पाळण्यापासून ते चांदीचे पाळणे येथे बांधलेले दिसतात. असे हे कासार टाका ठिकाण आजही अनेकांना आकर्षित करते.